नमस्कार, मी पंजाब डक. काही भागामध्ये मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्या. म्हणजे आतापर्यंत जे भाग वंचित राहिला त्या भागात देखील हे 8 तारखेपर्यंत पाऊस पडून जाईल, म्हणून हे लक्षायचं. मग राज्यात जास्त अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वात जास्त पडणार आहे मुंबई, पुणे, नाशिक, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर शिर्डी, राहता, अकोले, संगमनेर, ओझर, गणपती, ते पट्टा, म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमेंट एरियामध्ये. तसं ते पाऊस काय होणार आहे इकडं संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, असा करत जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, शेगाव, ह्या खामगाव, हे पट्टा काय होणार आहे असा पडणार आहे. जालना जिल्हा त्याच्यामध्ये राहील. पण हे देखील सर लक्षात, म्हणजे सांगायचं झालं तर ह्या 8 दिवसामध्ये त्या भागामध्ये चांगला मुसळधार पडणार आहे. पण उर्वरित राज्यात देखील म्हणजे काही जिल्हे आहेत, म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्याच्यानंतर इकडं धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हे सगळीकडे मग काय होणार आहे, ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडणार. काही ठिकाणी जोराचा पडणार, ओढे नाले पडणार, कुठं रिमझिम पडणार, काही ठिकाणी सततधार राहणार, म्हणून हे लक्षायचं. पण राज्यात मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की जी पाण्याची जी टंचाई वाटत शेतकऱ्याला, पाणी टंचाई होणार आहे, दुष्काळ पडणार आहे, ते तसं काय होणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्रामध्ये जे धरणं येतात, तुम्हाला सांगतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्याचे जे छोटे छोटे धरणं आहेत, या पावसामध्ये ते पाझर तलाव त्याच्यामध्ये भरून जातील, म्हणून हे लक्षायचं. पुण्यात कोकणपट्टीचं एक सांगायचं झालं तर उजनी धरणाबाबत शेतकऱ्याचे फोन आले, कोयना धरणाबाबत आले, तर त्या भागात देखील काय होणार, कोकणपट्टी ह्या 8 दिवसामध्ये कोकणपट्टीकडे म्हणजे रत्नागिरीपासून ते इकडे मुंबईपर्यंत, पालघरपर्यंत मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणपट्टी, घाटमाता, महाबळेश्वर, त्या पुणे त्या परिसरामध्ये. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, जे कोयना धरणाचा जे कॅचमेंट एरिया पाऊस पडण्याचा, त्या एरियात पाणी पडणार आहे आणि कोयना धरणाला लगेच पाणी येणार आहे. त्याच्यानंतर उजनी धरणात देखील काय होणार आहे, पुण्याकडे तिकडल्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे उजनी धरणात देखील या पावसामध्ये बऱ्याच भागामध्ये आवक मध्ये सुरुवात होणार आहे, म्हणून हे लक्षात सांगायचं झालं तर 8 जुलैपर्यंत राज्यात मध्ये आज 2 तारखेपासून 8 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आणि शेतकऱ्यांची ज्यांचं पेरायचं राहिलं सगळीकडे पाऊस पडणार आणि सगळ्याच्या पेरण्या होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं होतं, हे पाऊस 8-9 तारखेपर्यंत चालत, पण त्याच्यानंतर पुन्हा लगेच 13-14 तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे. पुन्हा जुलैच्या शेवटच्या देखील आठवड्यात पाऊस येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना घाबरू नका, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पण पाऊस येणार, सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. फक्त मागं पुढं होणार आहे एवढं मात्र निश्चित लक्षात घ्यायचं. जमिनीमध्ये ईदभर ओला असेल तर शेतकऱ्याने पेरणी करायला काही हरकत नाही. आम्ही देखील पेरणी केल्याच्या नंतर बघा सारखा दररोजच पाऊस आहे आणि आमचं सोयाबीन आता उगून निघलं. आणि पण मुंबईकरांना आणि नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्ह्याच्या जनतेला एक माझं एक आव्हान आहे, हे 8 दिवस जरा सतर्क राहा. काय करा, ओढे नाले ज्यांचे घर नाल्याच्या बाजूला, वड्याच्या बाजूला असेल तर तुम्ही जरा काळजी घ्या. पाऊस जर चालू असला, सारखा जर 3 तास पाऊस चालू राहिला तर तुम्ही समजायचं बिलकुल पूर येणार आहे. म्हणून ती परिस्थिती राहता तुम्ही दक्ष राहा, कारण की मुंबईमध्ये खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईपेक्षा जास्त नाशिकच्या म्हणजे दिंडोरी आणि इकडे गुजरातचा परिसर, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक, निपाड, ह्या येवला सगळीकडे जवळपास चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. अहिल्यानगर पडणार आहे. ती पाऊस परत काय होईल, इकडं अहिल्यानगर करत इकडे कडाष्टी, बीडकर देखील येणार आहे, पाथर्डीकर पडणार आहे. तिकडे जर पडलं तर परत तिकडे एका दिवस त्या नदीला, पाथर्डीच्या तिकडल्या देखील पूर येऊ शकतो. म्हणून त्या पाथर्डीकरल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं, कारण की कमी वेळेत जास्त पाऊस पडला तर तुम्हाला सांगू इच्छितो, पूर येण्याचं लक्षण कसं असतं तर 1 घंटा जर पाऊस पडला सारखा की समजायचं नदीला थोडाफार पूर येणार आहे. पण पाऊस 2 घंटे पडला तर समजायचं आता धोक्याची पातळी होणार. आणि 3 तास सारखा सलग पाऊस पडला की 100% नदीला पूर येणार. हे गणित सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात यायचं. म्हणजे 3 तास सारखा पडणं म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो 120 मिलीमीटर ते 140 मिलीमीटर पाऊस असतो, म्हणून हे लक्षात यायचं. मुंबईकरांना एक सांगितलं होतं, मागच्या